नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत ठाणगाव पाडळी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक या ठिकाणी. या ठिकाणी विजय आंबेकर जे किराणा शॉपी आहे त्यांनी हे जे सूर्यवंश शिंदे सर आहेत यांना अमृत ज्यूस आणि डायगोजीच्या औषधाबद्दल सांगितलं होतं. तर आपण 9 एप्रिल 2025 ला त्यांना अमृत ज्यूस आणि डायगोजी दिलं होतं. त्यांना काय काय त्रास होता आणि औषध घेतल्यानंतर त्यांना काय काय फरक पडला आपला ज्यूस घेतल्यानंतर ते त्यांच्या शब्दामध्ये सांगतील. सांगा. तर विजय आंबेकर यांच्या माध्यमातून साने सर आणि त्यांच्या कंपनीच्या औषधांची माझी ओळख झाली आणि मी ते अनुभवायचं ठरवलं. इतर ॲलोपॅथीला मी भरपूर पैसे घालवले, परंतु माझी शुगर कमी येत नव्हती. मला 1000 mg ची गोळी चालू होती, पण मी जेव्हापासून अमृत ज्यूस आणि डायगोजी हे औषध फॉलो केलं आणि मी त्याचा 1.5 ते 2 महिन्यातच मला इतका फरक जाणवला की माझी ती 350 शुगर डायरेक्ट 120 ते 130 पर्यंत आली आणि माझी 1000 mg ची गोळी पूर्णपणे बंद झालेली. माझा बीपी पण 160 ते 90 160 राहायचा, आता तो 120 80 राहतो आणि माझं क्रिएटिन लेवल 1.6 झाली होती. आज क्रिएटिन लेवल नॉर्मल आलेली आहे आणि माझ्या शुगरला पण माझ्या भरपूर फरक पडला. तुम्ही पण या औषधाचा एक वेळेस जरूर अनुभव घ्यावा. आणि आपण इतर ठिकाणी भरपूर पैसे घालवतो, परंतु एक वेळेस अवश्य हा औषधाचा अनुभव घेऊन 3 महिन्यात आपल्याला काय फरक पडतो याचा अनुभव घ्यावा. आणि एक अक्कल खाती म्हणून आपण ॲलोपॅथीला एवढे पैसे घालतो, तर एक अक्कल खाती म्हणून साहेबांचं औषध घ्यावा आणि आपल्याला किती फरक पडला हा आपण सांगावा. धन्यवाद. सरांनी साधारणतः किती वर्ष दवाखाना केलाय ते त्यांच्या शब्दामध्ये सांगतील आणि आयुर्वेदिक काय काय ट्राय केलं ते पण सांगतील. मला भरपूर दिवसापासून 2016 पासून शुगर आहे, परंतु मी आयुर्वेदिक ऑनलाईन पण दिल्लीवरूनही बी मध्य प्रदेशवरूनही बी अशा भरपूर डायबिटीजच्या फेक औषधं मागवले. मी भरपूर पैसे जवळजवळ माझे 7 ते 8 लाख रुपये याच्यामध्ये माझं बायपास पण झालेलं आहे. पण बायपास मध्ये माझं क्रिएटिन सुद्धा वाढलेलं होतं, परंतु ॲलोपॅथीने कमी झालं. पण नंतर जेव्हा त्या गोळ्या बंद झाल्या तेव्हा परत क्रिएटिन वाढून माझ्या चेहऱ्यावर आणि पायावर भरपूर सूज आली. परंतु जेव्हापासून मी हे अमृत ज्यूस आणि डायगोजी हे जे 2 औषधं फॉलो केले आणि ते मी जेव्हापासून घेतोय तेव्हापासून 1.5 ते 2 महिन्यातच मला जवळजवळ इतका फरक जाणवला की आज माझी तब्येत बी कमी झाली आणि मी एकदम रिलॅक्स आहे. माझी शुगर पण मेंटेन आहे आणि फक्त मी साखरेचा कोणताही पदार्थ खात नाही असं साहेबांनी मला सांगितलं होतं, परंतु मला त्याच्यातून भरपूर चांगला अनुभव आला. मी साखरेचा कोणताही पदार्थ खात नाही आणि त्या औषधापासून मला भरपूर फरक पडलेला आहे. तुम्ही पण एक वेळेस अवश्य औषध घ्यावा असं मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद.